चला तर मग थेट विषयाला हात घालूया. सध्या इंधनाच्या जगात E20ची खूप चर्चा सुरू आहे, बरोबर? पण पेट्रोल पंपावर मिळणारा हा फक्त एक नवा पर्याय नाहीये. याच्या मागे थर्मोडायनामिक्स आणि रसायनशास्त्राचे एक अतिशय भन्नाट विज्ञान दडलंय. आजच्या या विश्लेषणात आपण E20 इंधनामागील नेमकं वैज्ञानिक सत्य, त्याची रासायनिक रचना आणि इंजिनमधील प्रत्यक्ष भौतिक कार्यप्रणाली अगदी तटस्थपणे समजून घेणार आहोत. आजच्या या प्रवासात आपण 5 प्रमुख टप्पे पाहणार आहोत. अगदी थोडक्यात सांगायचं तर पहिल्यांदा एथेनॉलची रासायनिक ओळख, मग त्याचं ऑक्टेन आणि बाष्पीभवन, तिसरं म्हणजे विस्तार आणि कार्यक्षमता, त्यानंतर E20चे इंजिनवरील प्रत्यक्ष परिणाम आणि शेवटी सर्वात मोठं आव्हान म्हणजे पाण्याचे शोषण आणि गंज. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या विभागापासून. एथेनॉल, एक रासायनिक ओळख. रसायनशास्त्राच्या भाषेत सांगायचं तर एथेनॉलचं सूत्र C2H5OH असं आहे. आता लाखो वर्षे जमिनीखाली तयार होणाऱ्या आपल्या नेहमीच्या पारंपरिक हायड्रोकार्बन्सपेक्षा हे वेगळं का आहे? कारण एथेनॉल हे एक नूतनीकरणक्षम म्हणजे रिन्युएबल अल्कोहोल आहे. आणि या सूत्रातील सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे O अर्थात ऑक्सिजन. या इंधनाच्या रेणूमध्येच त्याचा स्वतःचा ऑक्सिजन दडलेला असतो. आता या दोन्हीची तुलना केली तर एक गोष्ट लगेच लक्षात येते. शुद्ध पेट्रोलमध्ये केवळ हायड्रोकार्बन्स असतात, पण जेव्हा आपण त्यात 20% इथेनॉल मिसळतो तेव्हा इंधनात नैसर्गिकरित्याच ऑक्सिजनचा समावेश होतो. याचा फायदा काय? तर केवळ जीवाश्म इंधनाचा वापर करण्यापेक्षा हा जो आतला अतिरिक्त ऑक्सिजन आहे ना, तो इंधनाचं अधिक पूर्ण आणि कार्यक्षम ज्वलन होण्याला मोठी मदत करतो. आता वळूया दुसऱ्या विभागाकडे, ऑक्टेन आणि बाष्पीभवनाची उष्मा. पाहूया इंजिनच्या आत हे रेणू कसे काम करतात. कदाचित तुम्हाला माहीत असेलच की एथेनॉलचं रिसर्च ऑक्टेन नंबर म्हणजे रॉन हे साधारणपणे 115च्या आसपास असतं. हे सामान्य पेट्रोलच्या तुलनेत खूपच जास्त आहे. आता हे उच्च ऑक्टेन रेटिंग असल्यामुळे काय होतं तर इंजिनमधील इंधन वेळेआधीच पेट घेण्याला कडाडून विरोध करतं. थोडक्यात सांगायचं तर इंजिनला इंधनावर अधिक दाब निर्माण करता येतो आणि इंजिनचं नुकसान करणारं जे नॉकिंग असतं ते सहज टाळता येतं. आता इथली खरोखरच सर्वात रंजक गोष्ट म्हणजे बाष्पीभवनाची अप्रकट उष्मा अर्थात लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. ह्या आकडेवारीवर थोडी नजर टाका. पेट्रोलचं मूल्य सुमारे 305 किलो जूल प्रति किलोग्रॅम आहे, पण एथेनॉलचं ते तब्बल 840 ते 855 किलो जूल प्रति किलोग्रॅम इतकं प्रचंड आहे. याचा सरळ अर्थ असा की बाष्पीभवन होताना एथेनॉल पेट्रोलच्या तुलनेत जवळपास तिप्पट उष्णता शोषून घेतं. आणि या प्रचंड उष्णता शोषून घेण्याच्या प्रक्रियेमुळेच चार्ज कूलिंग इफेक्ट निर्माण होतो. हे कसं काम करतं? जसं घाम आल्यावर आपलं शरीर नैसर्गिकरित्या थंड होतं, अगदी तसंच एथेनॉलचं बाष्पीभवन इंजिनच्या आतील इनटेक चार्जला थंड करतं. हवा थंड झाल्यामुळे साहजिकच तिची घनता वाढते आणि इंजिनमध्ये अधिक ऑक्सिजनयुक्त हवा ओढली जाते, ज्यामुळे ज्वलनाची ताकद आणि एकूणच कार्यक्षमता जबरदस्त वाढते. चला आता तिसऱ्या विभागाकडे जाऊया, मोलर विस्तार आणि कार्यक्षमता. इथं आपण थोडं गणिताकडे वळणार आहोत. इंधनाच्या कार्यक्षमतेत मोलर विस्तार गुणोत्तर हा एक अतिशय महत्त्वाचा पण बऱ्याचदा दुर्लक्षित राहणारा भाग आहे. पेट्रोलसाठी हे गुणोत्तर 1.06 आहे, तर इथेनॉलसाठी ते 1.09 आहे. हे ऐकायला फार किरकोळ वाटेल, पण याचा साधा अर्थ असा की पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉलचा एक रेणू जळल्यावर उत्पादित वायूच्या रेणूंची संख्या जास्त असते. आणि यामुळे होतं काय तर अतिरिक्त उष्णतेची गरज नसतानाही सिलिंडरमध्ये उच्च दाबाची क्षमता निर्माण होते आणि साहजिकच जास्त यांत्रिक ऊर्जा मिळते. आणि हे अगदी स्पष्टपणे दाखवून देतं की उच्च ऑक्टेन, चार्ज कूलिंग आणि मोलर विस्तार या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यावर इंजिनच्या आत नेमकी काय जादू होते. इंजिनच्या आतील दाबाच्या या डेटावरून हे स्पष्ट होतं की एथेनॉलमुळे एक अत्यंत संतुलित आणि अनुकूल असा दाब निर्माण होतो. यामुळे ज्वलन प्रक्रिया अतिशय एकसमान आणि ताकदवान बनते. शेल इको मॅरेथॉन चाचणीचा हा डेटा अतिशय स्पष्ट आहे. वैज्ञानिकदृष्ट्या मोजमाप केल्यावर हे सिद्ध झाले की एथेनॉलची सरासरी थर्मोडायनामिक कार्यक्षमता 21.45% होती, तर पेट्रोलची केवळ 18.69%. म्हणजे एथेनॉलचे हे जे काही अद्वितीय थर्मोकेमिकल गुणधर्म आहेत ते गणितीयदृष्ट्या पेट्रोलला मागे टाकतातच, पण शुद्ध थर्मोडायनामिक कार्यक्षमतेत जवळपास 14.6% इतकी प्रभावी वाढ सुद्धा देतात. आता पाहूया विभाग 4, E20चे इंजिनवरील परिणाम. कारण रसायनशास्त्रात प्रत्येक फायद्यासोबत काही आव्हानही येतच. तर इथला सर्वात कळीचा मुद्दा असा आहे की ऊर्जेच्या घनतेच्या बाबतीत एथेनॉल पेट्रोलपेक्षा थोडं मागे आहे.
पेट्रोलमध्ये प्रति ग्राम 44,000 जूल्स इतकी ऊर्जा असते, तर एथेनॉलमध्ये ती केवळ 27,000 जूल्स असते. आता प्रति ग्राम 30 ते 35% कमी रासायनिक ऊर्जा असल्यामुळे तितकीच ताकद मिळवण्यासाठी इंजिनला साहजिकच जास्त इंधन जाळावं लागतं आणि याचाच थेट भौतिक परिणाम म्हणजे वाहनाचं मायलेज काही प्रमाणात कमी होतं. मायलेज जरी थोडं कमी होत असलं तरी त्याचा मोठा फायदा पर्यावरणाला कसा होतो हे या उत्सर्जनाच्या आकडेवारीवरून स्पष्ट दिसतं. एथेनॉलमधील अंगभूत ऑक्सिजनमुळे इंधनाचं ज्वलन अधिक स्वच्छ होतं. याचाच परिणाम म्हणून न जळलेले हायड्रोकार्बन्स, कार्बन मोनॉक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड्स म्हणजे NOx यांच्या उत्सर्जनात लक्षणीय घट होते. एका अर्थाने कमी मायलेजची भरपाई आपण पर्यावरणाच्या शुद्धतेने करतोय असं म्हणायला हरकत नाही. आणि आता शेवटचा पण अतिशय महत्त्वाचा 5वा विभाग, पाण्याचे शोषण आणि गंज. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की एथेनॉल हे अत्यंत हायग्रोस्कोपिक असतं. म्हणजे काय? तर ते एखाद्या स्पंजप्रमाणे हवेतील ओलावा स्वतःकडे खेचून घेतं. इंधन टाकीमध्ये हवा आणि बदलत्या तापमानामुळे जेव्हा ओलावा तयार होतो तेव्हा एथेनॉल तो लगेच शोषून घेतं आणि याचमुळे इंधन प्रणालीमध्ये पाणी या बाह्य घटकाचा प्रवेश होतो. आता आपण थोडं पुढे जाऊया आणि पाहूया की हा प्रश्न कसा वाढतो. जेव्हा या पाण्याचं प्रमाण 0.5% आसपास पोहोचतं तेव्हा फेज सेपरेशनची प्रक्रिया घडते. पेट्रोल हे पाण्यापेक्षा हलकं असतं, त्यामुळे एथेनॉल आणि पाण्याचं हे जड मिश्रण पेट्रोलपासून वेगळं होतं आणि थेट टाकीच्या तळाशी जाऊन बसतं. आणि सगळ्यात मोठी गोम इथेच आहे. टाकीच्या तळाशीच आपला फ्यूल पंप असतो, त्यामुळे हे अत्यंत गंजवणारं कमी ऑक्टेनचं मिश्रण थेट इंजिनकडे ओढलं जाण्याचा मोठा धोका असतो. रसायनशास्त्राचा हा कठोर नियम विशेषतः जुन्या वाहनांसाठी एक मोठी डोकेदुखी आहे. जुन्या गाड्यांच्या लोखंडी टाक्या या साचलेल्या पाण्यामुळे वेगाने गंजतात आणि इंधन पंपाची क्षमता झपाट्याने कमी होते. पण ऑटोमोटिव्ह इंजिनियर्सनी यावर नक्कीच उपाय शोधला आहे. आजच्या आधुनिक BS6 वाहनांमध्ये विशेष गंज प्रतिरोधक साहित्य आणि इलॅस्टोमर्स वापरले जातात, जे पाण्याने युक्त असलेल्या या एथेनॉलचा सामना करण्यासाठीच खास बनवले आहेत. आणि याच ठिकाणी एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. रासायनिक कार्यक्षमता आणि यांत्रिक टिकाऊपणा यांच्यातील या खेळात आधुनिक तंत्रज्ञान आणि गंज प्रतिरोधक साहित्यातील प्रगती खरोखरच या उच्च एथेनॉल मिश्रणांना भविष्यातील प्रदूषणमुक्त वाहतुकीचा सुवर्ण मध्य बनवू शकेल का? विज्ञानाची ही बाजू नक्कीच विचार करण्यासारखी आहे. आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. धन्यवाद.